ओके. नाव सी इयर. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण मीटर ब्रिजचा एक्सपेरिमेंट बघितला आहे. मीटर ब्रिजमध्ये आपण अननोन रेजिस्टन्स काढतो. मीटर ब्रिज जे आहे ते व्हिटस्टोन्स नेटवर्कवर आधारित आहे. व्हिटस्टोन्स नेटवर्कची कंडिशन आपल्याला माहीत आहे, P/Q = S/R. हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत आणि याच्यावरच आपण असं लिहितो की R1/R2 = R3/R4 असं आपण लिहितो. म्हणजे ही बॅलन्सिंग कंडिशन फॉर मीटर ब्रिज आहे किंवा व्हिटस्टोन्स नेटवर्क आहे. आणि मीटर ब्रिज हे मॉडिफाईड व्हर्जन ऑफ मॉडिफाईड व्हर्जन ऑफ मीटर ब्रिज इट इज ए मॉडिफाईड व्हर्जन ऑफ व्हिटस्टोन्स नेटवर्क. हे आपल्या आता लक्षात आलं असेल. तर तो त्याच एक्सपेरिमेंटचा वापर करून आपण केल्व्हिन्स मेथड पण बघणार आहोत. पोटॅन्शिओमीटर आणि केल्व्हिन्स मेथड हे 2 पॉईंट्स मी तुम्हाला शिकवणार आहे. तर केल्व्हिन्स मेथड म्हणजे काय बघा. जसं आपण काल बघितलं की मीटर ब्रिजचा एक्सपेरिमेंट वापरून आपण अननोन रेजिस्टन्स काढतो. समजा आपल्याला अननोन रेजिस्टन्स ऑफ गॅलॉनोमीटर काढायला सांगितलं, तर आपण गॅलॉनोमीटरचा अननोन रेजिस्टन्स जी असेल तर ते आपण मीटर ब्रिजच्या साहाय्याने काढू शकतो आणि त्याला आपण केल्व्हिन्स मेथड असं म्हणतो. म्हणजे आपण हे कुठं जोडलं आहे बघा. हे आपण एक लेफ्ट गॅपमध्ये जोडलेलं आहे. पहिल्यांदा आपण एक मीटर ब्रिज काढू. मीटर ब्रिज तुम्हाला माहीत आहे, एक वुडन असा प्लँक असतो आणि त्या वुडन प्लँकवर एक मीटरची पट्टी, मीटरची स्केल असते आणि त्या मीटर स्केलवर एक वायर AB असते अशी. दिस इज वायर AB. कालचीच फिगर मी पुन्हा काढतो आहे. आणि इथं एक L शेप्ड अशी एक स्ट्रीप असते. हे L शेप्ड स्ट्रीप आहे. इथं मध्ये एक गॅप असतो. पुन्हा एक स्ट्रेट स्ट्रीप असते. पुन्हा इथे एक L शेपची स्ट्रीप असते लाईक दिस. सो दिस इज अ मीटर ब्रिज अँड दिस इज अ वायर, युनिफॉर्म वायर AB हॅविंग युनिफॉर्म क्रॉस सेक्शन अँड हॅविंग 1 मीटर लेंथ. आणि इथं पट्टीवर स्केल असतं 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर असं 100 सेंटीमीटरपर्यंत. लेफ्ट गॅपमध्ये ज्याचं आपल्याला रेजिस्टन्स काढायचं ते जोडायचं, म्हणजे गॅलॉमीटर जोडायचा. इथं पॉईंट C असतो, हा जंक्शन C आहे. इथं रेजिस्टन्स बॉक्स जोडतो आपण, ज्याचं आपल्याला रेजिस्टन्स माहीत असतं. आणि वायर ABचं A टोक आपण कशाला जोडतो, EMF ऑफ सेल ऑफ EMF E. आणि त्यानंतर की K. त्यानंतर आपण एक रिओस्टॅट इथं जोडतो आणि एंड B जो आहे तो रिओस्टॅटच्या व्हेरिएबलला जोडतो. अशा पद्धतीचं आपलं सर्किट आहे. आता एक लक्षात घ्या, काल आपण इथं अननोन रेजिस्टन्स जोडला होता आणि इथं जॉकी घेतली होती. जॉकी गॅलॉनोमीटरला कनेक्ट केली. पुन्हा गॅलॉनोमीटरचं दुसरं टोक एंड C आपण गॅलॉमीटरला कनेक्ट केलं. गॅलॉमीटरचं दुसरं टोक जॉकीला कनेक्ट केलं. इथं आपल्याला केल्व्हिन्स मेथडमध्ये मॉडिफाईड व्हर्जन, याला आणखीन एक मॉडिफिकेशन आपण करतो. इथं आपण काय वापरत नाही, गॅलॉमीटर वापरत नाही. गॅलॉमीटरचं रेजिस्टन्स काढायचं आहे, दुसरा गॅलॉमीटर वापरायची आपल्याला गरज नाही. इथं नल पॉईंट मिळवायची गरज नाही. तर याला आपण वेगळ्या पद्धतीने काढतो, म्हणून हे केल्व्हिन्स मेथड आहे. सो केल्व्हिन हॅज इन्व्हेंटेड दिस मेथड डायरेक्टली टू फाइंड आउट द resistance of galvanometer by putting the galvanometer itself in the left gap and not using another galvanometer to get the null point. null point मिळवण्यासाठी काल आपण null point मिळवत होतो. null point म्हणजे पॉईंट D होता. इथं null point कसा मिळवत होतो आपण, कालचा एक्सपेरिमेंट जर लक्षात आला तुमच्या, इथं X जेव्हा ठेवतो तेव्हा गॅलॉमीटर आपण इथं ठेवतो. आता गॅलॉमीटरचाच रेजिस्टन्स काढायचा आपल्याला गॅलॉमीटरचं रेजिस्टन्स काढायचं आहे. त्यामुळं दुसरा परत एक गॅलॉमीटर इथं वापरायची गरज नाही, असं केल्व्हिनने सुचवलं. तर ह्याला इक्वल डिफ्लेक्शन मेथड असं म्हणायचं आहे. केल्व्हिन्स मेथडला आपण काय म्हणतो, इक्वल डिफ्लेक्शन मेथड. याच्यामध्ये आणि कालच्या मेथडमध्ये फरक काय, इथं आपण ज्याचा रेजिस्टन्स काढायचा तो डिव्हाइस इथं जोडतो आणि इथं आपण गॅलॉमीटर वापरतो. म्हणजे एक टोक आपण Cला जोडतो आणि गॅलॉमीटरचं दुसरं टोक जॉकीला जोडतो आणि जॉकी आपण याच्यावर टॅप करतो आणि पॉईंट D शोधतो. पॉईंट D हा C बरोबर इक्विपोटेन्शियल असलेला पॉईंट आहे. त्यामुळं इकडून इकडं किंवा इकडून इकडं करंट फ्लो होत नाही. गॅलॉमीटर करंट 0 असतो, तेव्हा ब्रिज बॅलन्स झाला असं म्हणतो. मग आपण हा रेजिस्टन्स बरोबर याची लेंथ काल प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये कालचं इक्वेशन आठवतं का बघा, X/R = LX/LR. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. स्टडी वे ऑफ प्रूव्ड दिस इज द मीटर ब्रिज इक्वेशन. सो X म्हणजे अननोन रेजिस्टन्स = काय आलं होतं, R × LX/LR असं आपण आलो होतं. ह्या इक्वेशनच्या साहाय्याने आपण हा अननोन रेजिस्टन्स काढला होता. R म्हणजे काय आहे, रेजिस्टन्स बॉक्समधनं आपण किती रेजिस्टन्स काढतो तो रेजिस्टन्स आहे.
LX म्हणजे नल पॉईंट जिथून मिळाला आहे, नल पॉईंट समजा Dला मिळाला आहे, तर Aपासून Dचं अंतर मीटर स्केल त्याच्या खाली असल्यामुळे तुम्हाला दिसतं येतं. समजा इथं 50 सेंटीमीटरला असेल तर A ते D 50 सेंटीमीटर आहे, म्हणजे इथं LX किती असणार 50, LR किती असणार 50. समजा हे 60 असेल तर इथं 60-40 असेल, किंवा हे 40 असेल इथं 40-60 असेल. त्या पद्धतीने आपण हे काढू शकतो. काल आपण प्रिकॉशन काय घ्यायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं. प्रिकॉशन ही घ्यायची की रीडिंग जे येणार आहे तुमचं ते 40 ते 60च्या दरम्यान यायला पाहिजे. म्हणजे 40च्या अगोदर पण नल पॉईंट नाही मिळाला पाहिजे. अशा पद्धतीचा इथं रेजिस्टन्स आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे. आणि इथं 60च्या वर पण इकडं पण जॉकी इथं पण नसायला पाहिजे आणि इकडं पण नसायला पाहिजे. बरोबर मध्यभागी पाहिजे, म्हणजे 40 ते 60च्या दरम्यान पाहिजे जॉकी. म्हणजे नल पॉईंट शुड बी ऑब्टेन्ड बिटवीन 40 अँड 60 सो दॅट we will get the minimum error in the measurement of unknown resistance X. So I have explained this experiment yesterday. आता आपण केल्व्हिन्स मेथड बघतोय. केल्व्हिन्स मेथड ही इक्वल डिफ्लेक्शन मेथड आहे. याला इक्वल डिफ्लेक्शन मेथड असं का म्हणायचं हे तुम्हाला एक्सपेरिमेंट बघितल्यावर लक्षात येईल. या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय काढतो, गॅलॉनोमीटरचंच रेजिस्टन्स काढतो. गॅलॉनोमीटरचं रेजिस्टन्स काढण्यासाठी पुन्हा एक गॅलॉनोमीटर वापरायची आवश्यकता आहे का, नाही, असं केल्विनने सांगितलं. म्हणजे तुम्ही इथे एक रेजिस्टन्स ज्याचं रेजिस्टन्स मोजायचं ते जोडलं, नल पॉईंट मिळवण्यासाठी आणखीन एक गॅलॉमीटर इथं वापरतो, त्याची गरज इथं नाही आहे. कारण गॅलॉमीटर इथं आहे ऑलरेडी आणि इथं गॅलॉमीटर वापरायची आता गरज नाही. त्यामुळं दिस इज द डिफरन्स बिटवीन मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट अँड केल्व्हिन्स मेथड. ओके, सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हा डिफरन्स आहे दोघांमध्ये. मग या एक्सपेरिमेंटमध्ये आपण इक्वल डिफ्लेक्शन मिळवतो म्हणजे काय करतो बघा. पहिल्यांदा इथं की केक जेव्हा तुम्ही क्लोज करता, दिस इज रिओस्टॅट. की के क्लोज केल्यानंतर सर्किटमधनं करंट फ्लो व्हावा लागतो. काही करंट इकडे येतो, काही करंट वायरमधून जातो. इथं जंक्शन आहे, इथं काही करंट जातो, इकडं काही करंट जातो. हा करंट जातो गॅलॉमीटरमध्ये, तुम्हाला डिफ्लेक्शन मिळतं. गॅलॉमीटरमध्ये सुरुवातीला आपण हा जॉकी वायरवर ठेवायचा नाही आहे, हा बाजूला काढून ठेवायचा आहे. हे जे जॉकी आहे मी सांगितलं तुम्हाला पेन्सिलसारखं असतं, त्याला बाजूला असं काढून ठेवायचं. इथं टेम्पोररी कनेक्शनसाठी असतं, ते आपण कनेक्शनमध्ये आणत नाही. टेम्पोररी वायरला टच करण्यासाठी जॉकी वापरतो. तो जॉकी सुरुवातीला बाजूला ठेवायचा, करंट पास करायचा. करंट पास करून तुम्हाला डिफ्लेक्शन गॅलॉमीटरमध्ये काहीतरी मिळवायचं आहे. समजा 0 आहे, करंट पास करायच्या अगोदर डिफ्लेक्शन गॅलॉमीटरचं 0 आहे. आता समजा जेव्हा तुम्ही करंट पास केला तेव्हा 20 डिव्हिजन तो डिफ्लेक्शन दाखवतो गॅलॉमीटर सुरुवातीला. मी काय सांगतो नीट लक्षात घ्या. जॉकी अजून आपण टेकवलेला नाही आहे, इथं जॉकी नाहीच आहे. जॉकी वी हॅव नॉट पुट द जॉकी ऑन द वायर अँड वी हॅव पास द करंट थ्रू द सर्किट सो दॅट वी गेट 20 डिव्हिजन्स ऑन द गॅलॉमीटर. म्हणजे गॅलॉमीटरवर तुम्हाला 20 डिव्हिजन्स दाखवतं, म्हणजे करंट यातनं पास होतो. हा करंट असा येतो, हा करंट असा येतो, पुन्हा ह्या सर्किटमध्ये करंट असा डिवाईड होतो. इथं इकडून I1 करंट, इकडं I2 करंट आणि पुन्हा सर्किटमध्ये फ्लो होतो. असं हे सिम्पल सर्किट आहे. म्हणजे तुम्हाला गॅलॉमीटरमध्ये डिफ्लेक्शन बघायला मिळालं. मग त्या 20 डिव्हिजनला डिफ्लेक्शन तुम्ही मोजलं आहे, ती 20 डिव्हिजन तुम्हाला डिफ्लेक्शन गॅलॉमीटरमध्ये सुरुवातीला मिळालं आहे. मग तुम्ही काय करायचं, आता जॉकी आणायचा. जॉकी आणून Aला कनेक्ट करा, तुम्हाला 20पेक्षा जास्त रीडिंग दिसेल. Bला कनेक्ट करा, 20पेक्षा कमी रीडिंग दिसेल. म्हणजे कसं दिसेल तुम्हाला, हे बघा, हे 20 डिव्हिजन, हे 0 डिव्हिजन, 20 डिव्हिजन. जेव्हा तुम्ही Aला कनेक्ट कराल तेव्हा 20पेक्षा जास्त डिफ्लेक्शन मिळेल, आणि जेव्हा तुम्ही Bला कनेक्ट कराल तेव्हा 20पेक्षा कमी डिफ्लेक्शन मिळेल. म्हणजे 20 डिव्हिजन आहे, समजा इथं 30 मिळत असेल, इथं 10 मिळत असेल, काय व्हॉट एव्हर इट मे बी. सो म्हणजे 20 डिव्हिजन स्केल हे तुमचं पहिल्याचं स्केल आहे. परंतु Aला जेव्हा तुम्ही A हा हायर पोटेन्शियलचा पॉईंट आहे, तुमच्या लक्षात येतं. A इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह ऑफ द बॅटरी, B इज कनेक्टेड टू निगेटिव्ह ऑफ द बॅटरी. सो A इज कनेक्टेड ॲट हायर पोटेन्शियल. सो हायर पोटेन्शियलचा पॉईंट जेव्हा तुम्ही जॉकी इथं Aला जोडता तेव्हा ह्याच्यामधनं करंट जास्त दिसतो, तुम्हाला जास्त करंट पास होतो. आणि जेव्हा Bला जोडता तेव्हा करंट कमी होतो, म्हणजे डिफ्लेक्शन कमी होतं. पण सुरुवातीला जॉकी जेव्हा वायरवर तुम्ही ठेवत नाही तेव्हाचं डिफ्लेक्शन किती आहे, 20. हे लक्षात ठेवायचं. 20 डिव्हिजन तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. 20 डिव्हिजनला समजा तुम्ही θ0 असं म्हटलं तर 20 डिव्हिजन हे तुमचं इनिशियल रिडिंग इन द गॅलॉमीटर आहे. मग काय करायचं, Aला कनेक्ट करायचं. तर 30 किंवा 40 असेल, मग टॅप करत 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 कुठं आणायचं, अशा पॉईंटला यायचं की पुन्हा तुम्हाला 20 डिव्हिजन मिळालं पाहिजे. म्हणजे तुमचं सुरुवातीचं जॉकी न टच करता गॅलॉमीटरमधलं रिडिंग किती होतं, 20 डिव्हिजन.
एला टच केल्यानंतर वाढलं आहे. मग ते पुन्हा टॅप करत करत वायरवर तुम्ही जॉकी टॅप करत करत कुठे येत आहे, पॉईंट डीला येत आहे, की जिथं पुन्हा तुम्हाला 20 डिव्हिजन डिफ्लेक्शन मिळालं. याचा अर्थ तुम्हाला इक्वल डिफ्लेक्शन मिळालं. म्हणजे हा पॉईंट सी आणि पॉईंट डी इक्वी पोटेन्शियल आहेत. आता इकडून इकडे किंवा इकडून इकडे करंट फ्लो होत नाही. म्हणजे पॉईंट सी आणि पॉईंट डी हे इक्वी पोटेन्शियल पॉईंट झाले. म्हणजे ब्रिज बॅलन्स झाला असं म्हणतो, कारण तुम्हाला पुन्हा 20 डिव्हिजनच डिफ्लेक्शन मिळालं आहे. पॉईंट डी हा एकच वायरवरचा असा पॉईंट असतो की ज्या ठिकाणी इकडून इकडं किंवा इकडून इकडं करंट फ्लो होत नाही. याचा अर्थ पॉईंट सीकडून डीकडे किंवा डीकडून सीकडे करंट फ्लो होत नाही. याचं कारण असं आहे की पॉईंट डी आणि पॉईंट सी इक्वी पोटेन्शियल पॉईंट्स आहेत. तुम्ही पॉईंट डीच्या अगोदर इकडं जर टेकवला तर इथं पोटेन्शियल जास्त आहे, इकडून इकडं करंट फ्लो होतो. समजा तुम्ही इकडं कनेक्ट केला तर इकडून इकडं करंट होतो. त्यामुळे तुम्हाला 20पेक्षा वेगळं रिडिंग मिळतं. 20 रिडिंग हे सुरुवातीचं रिडिंग तुम्ही मिळवलेलं आहे. म्हणजे सुरुवातीचं तुम्ही पाहिलेलं रिडिंग आहे. जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचं जॉकी इथं कनेक्ट करत नाही, जॉकी कुठल्याही वायरला टच करत नाही, तेव्हाचं डिव्हिजन 20 होतं. तेवढंच डिव्हिजन तुम्ही पुन्हा मिळवलं. म्हणजेच पॉईंट डी तुम्ही शोधून काढला वायरवर. वायरवर तुम्हाला शोधायचं आहे पॉईंट डी कुठं आहे, तर तो 40 आणि 60च्या दरम्यान असायला पाहिजे. अशा पद्धतीचा आपण इथं रेजिस्टन्स काढायचा. सो रेजिस्टन्स आर आपल्याला माहीत आहे, गॅलॉमीटरचं रेजिस्टन्स जी आपल्याला काढायचं आहे. मग हे अननोन रेजिस्टन्स तुम्हाला माहीत आहे. सो ब्रिज बॅलन्स झाला आता, कारण इक्वल डिफ्लेक्शन तुम्हाला मिळालं. मगाशीच्या मागच्या मीटर ब्रिजमध्ये तुम्ही नल डिफ्लेक्शन मिळत होता, इथं मात्र इक्वल डिफ्लेक्शन मिळवलं. म्हणजे 20 डिव्हिजन अगोदरचं रिडिंग होतं करंट पास केल्या आणि तुम्ही जॉकी टच करत करत परत 20 डिव्हिजन मिळवलं. याचा अर्थ सुरुवातीचीच कंडिशन पुन्हा तुम्ही अचीव केली. म्हणजे पॉईंट सी आणि पॉईंट डीमध्ये कुठल्याही प्रकारचा पोटेन्शियल डिफरन्स नाही आहे. तर वायरवरचा हा पॉईंट डी एकच असा पॉईंट असतो की जिथं तुम्हाला इक्वल डिफ्लेक्शन मिळतं. अशा पद्धतीने तुम्ही तो पॉईंट शोधलेला आहे. मग आपल्याला माहीत आहे अकॉर्डिंग टू द मीटर ब्रिज इक्वेशन अननोन रेजिस्टन्स जी अपॉन नोन रेजिस्टन्स आर इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ पार्ट ए डी अपॉन रेजिस्टन्स ऑफ पार्ट बी डी. कालच्यासारखं सेम. म्हणजे R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4. आणि हे ब्रिज बॅलन्स झालेलं आहे. हे लक्षात येतं का बघा तुम्हाला. म्हणजे व्हीटस्टोन्स नेटवर्क कंडिशन आपण इथं सॅटिस्फाय केलेली आहे, बॅलन्स झालेले आहे. त्यामुळं धिस रेजिस्टन्स अपॉन धिस रेजिस्टन्स इज इक्वल टू धिस रेजिस्टन्स अपॉन धिस रेजिस्टन्स. मग वायर ए डीचा रेजिस्टन्स आपण कालच्यासारखं सेम पुन्हा एकदा लिहूया. आर तुम्हाला माहीत आहे आर इज इक्वल टू काय असतं, रो एल अपॉन ए असतं. रो म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ दिस वायर, एल म्हणजे लेंथ ऑफ दिस पार्ट ए डी. म्हणजे आर ए डी म्हणजे ए डी पार्टचा रेजिस्टन्स किती असेल बघा, रो इंटू एल ए डी अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द वायर. आणि तसंच आर बी डी म्हणजे या वायरचा रेजिस्टन्स किती असेल, आर बी डी इज इक्वल टू रो इंटू एल बी डी अपॉन ए. मग ह्या दोन्ही किमती जर या जी अपॉन आरच्या इक्वेशनमध्ये भरल्या तर तुम्हाला काय येतं, एल ए डी अपॉन एल बी डी येतं. रो आणि ए कॅन्सल होतात. सो हे इक्वेशन मिळतं. तुम्ही ह्या एल ए डीला एल जी म्हणा, कारण इकडं गॅलॉमीटरच्या साईडची लेंथ आपण एल जी म्हणली, रेजिस्टन्सच्या साईडची आपण लेंथ एल आर म्हणली, तर एल जी अपॉन एल आर. म्हणजे अल्टिमेटली जी अपॉन आर इज इक्वल टू काय आलं तुम्हाला, एल जी अपॉन एल आर हे इक्वेशन आलं. आणि याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज भरू शकता. एल जी तुम्हाला माहीत आहे किती लेंथ आहे. समजा ही लेंथ 49 असेल किंवा 48 असेल किंवा 52 असेल, वॉट एव्हर इट मे बी, 50 to 54 असेल, ती इथं भरा. 100-100मधनं ते वजा करा, कारण ही जी वायर आहे ती 100 सेंटीमीटरची आहे. तर हे आपण इथं समजा 60 असेल तर इथं 40 असेल, इथं 50 असेल तर 50 असेल, इथं 40 असेल तर इथं 60 असेल वगैरे. तर तुम्ही जी इज इक्वल टू यू कॅन फाइंड जी इज इक्वल टू आर इंटू एल जी अपॉन एल आर. सो दिस इज कॉल्ड ॲज the unknown resistance of galvanometer G. So this we have found out by using the Kelvin's method. What is the difference between the Yesterday's method and Kelvin's method? In case of Yesterday's method, we have seen the null point. We obtained the null deflection method. It is because we obtained the null deflection because we don't want any current to flow through the galvanometer. But here today we have not connected any galvanometer. To find out the resistance of the galvanometer itself, instead of using two galvanometers to get the null deflection, we have only used the galvanometer in the left gap of the circuit, the galvanometer of which we want to find out the resistance G,
and here instead of using any galvanometer, the wire is connected directly to the jockey, and jockey is tapped on the wire so as to get the point D, which is equipotential to C. आणि आपल्याला आपण अशा पद्धतीने ब्रिज बॅलन्स झाला असं म्हणतो. सो वी कॉल दिस ॲज अ ब्रिज बॅलन्स्ड, and we got the same deflection as earlier after immediately passing the current. Whatever deflection we observed in the galvanometer, to obtain the same deflection in the galvanometer, we moved the jockey on the wire so that we can get the point D, and here again we get 20 divisions in galvanometer. So this method is called as equal deflection method. Instead of calling it as a null deflection method, this is called as equal deflection method. So this is very important, and Kelvin's method. So this is something about Kelvin's method. I hope you have got this. तुम्हाला हे कळलं असं मला वाटतं. पुढच्या व्हिडिओमध्ये मी आणखीन एक व्हिडिओ परत आता लगेच करणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी पोटॅन्शिओमीटरचा कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे. तर पोटॅन्शिओमीटर आणि त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत.